मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे दत्तक. लेखिका दीपिका आस्वर. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. त्याने रागातच गाडी लॉक केली आणि दाराची बेल वाजवणार तितक्यात तिने दार उघडलं. तुला कळत नाही का ग? किती वेळा सांगितलं आहे मीटिंग चालू असताना कॉल करू नकोस म्हणून. ऑफिसची बॅग रागाने सोफ्यावर फेकत त्याने बडबड सुरू केली. ती आपली मान खाली घालून शांतपणे सगळं ऐकत होती. इतकं काय महत्वाचं काम होतं म्हणून तू तातडीने मला घरी बोलावलंस? तरीही ती शांतच होती. आता मात्र त्याला तिचा खूप राग आला. तिला शिवी देतच त्याने पुन्हा विचारलं, सांगशील का वेदिका, का बोलवलं आहे मला? तू 1 तास पण थांबू शकत नव्हती का? तिने मान वर करत त्याच्याकडे पाहिलं. तसा त्याचा राग कमी झाला. तिचे डोळे पाण्याने गच्च भरलेले. ती काही बोलणार तेच आई, बाबा अशी मोठ्याने किंचाळी त्यांना ऐकू आली. तो तिच्याकडे बघत म्हणाला, हा तर रुद्रचा आवाज आहे ना? तसा तो पळतच रुद्रच्या खोलीत गेला. समोरचं दृश्य बघून तो 1 पाऊल मागे सरकला. ती मात्र एकटक रुद्रकडे बघत राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. पण काही केल्या त्यांना पुढे जाता येत नव्हतं. कोणीतरी अडवत होतं. संपूर्ण खोलीमध्ये टाचण्या टोचलेली लिंब ठेवलेली होती आणि रुद्र त्या टाचण्यांवर लोळत होता. एक एक टाचणी त्याच्या अंगात टचकन घुसत होती. खाली पडलेली पिवळी लिंब पण आता रक्ताने लाल झालेली होती. वेदना तर खूप होत होत्या पण तरीही तो तसाच लोळत होता. वेदांतने स्वतःला सावरत आत जाण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या वाईट शक्तीपुढे त्याला काहीच करता येत नव्हतं. बाबा, मला वाचवा ना, खूप त्रास होतोय, मला तुमच्यासोबत घेऊन चला. रडत रडतच रुद्र बोलत होता. पोराची अशी अवस्था पाहून त्याचाही जीव तळमळत होता. पण तो पुन्हा आत जाणार तेच धाडकन दार बंद झालं. तसे दोघेही जोरजोरात ओरडून दार ठोकायला लागले. रुद्र, तू ठीक तर आहेस ना बाळा? तुला काही होणार नाही. ए सोन्या, रडू नकोस ना? वेदिका रुद्रला धीर देत म्हणाली. रडून रडून तिचेही डोळे सुजले होते. वेदांतने तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला जवळ घेतले. काही होणार नाही आपल्या रुद्रला, मी आहे ना. तेच आतून विचित्र आवाजात कोणीतरी हसलं. कोणीच वाचू शकत नाही याला, मी याला माझ्या सोबतच घेऊन जाणार आणि तेही आजच. 10 वर्ष वाट बघितली आहे मी या दिवसाची. घोगऱ्या आवाजात कोणीतरी बोलत होतं. जोरजोरात किंचाळत होतं आणि मध्येच हसत पण होतं. पाहिजे तर माझा जीव घे पण माझ्या मुलाला सोडून दे. वेदिका मोठमोठ्याने रडून बोलत होती. त्याने काय बिघडवलंय तुझं म्हणून तू त्याला इतका त्रास देत आहेस? तसा रुद्राचा रडण्याचा आवाज आणखीनच वाढला. आई, बाबा, वाचवा ना मला. त्याचा आवाज ऐकून दोघांचा जीव कासावीस होत होता. पण करणार काय? 15 ते 20 मिनिट होऊन गेले पण रुद्रचा काहीच आवाज आला नाही. दार पण उघडत नव्हतं. वेदिका पळतच हॉलमध्ये जाऊन कलश घेऊन आली. तिने ते कलशातलं पाणी दाराच्या फटीतून आत टाकले. थोडं पाणी दारावर शिंपडलं आणि कुलदेवीचं नाव घेऊन कलश जोरजोरात दारावर आपटला. तसं धाडकन दार उघडलं. दोघेही आत गेले पण आता खोलीमध्ये काहीही नव्हतं. रुद्र जमिनीवर पडलेला होता. त्याच्या अंगातून रक्त येत होतं. ओठांना चिरा पडल्या होत्या. डोळ्याखाली काही वर्तुळे झाली होती आणि चेहऱ्याला टोकदार वस्तूने ओरखडावं तसं ओरखडलं होतं. रुद्रची अवस्था पाहून वेदांतने त्याला मिठी मारली आणि त्याला उचलून हॉलमध्ये आणलं. तो अजूनही बेशुद्ध अवस्थेत होता. दोघेही त्याला शुद्धीवर आणण्यासाठी जीवाचा आटापिटा करत होते. त्याच्या तोंडावर पाणी शिंपडत होते पण काहीच होत नव्हतं. वेदांतने त्याला खाली ठेवलं आणि मोबाईल घेऊन बाहेर गेला. 10 ते 15 मिनिट बोलणं झाल्यानंतर तो घरात येऊन शांत बसला. कोणाला कॉल केला होता? आपल्या मदतीसाठी कोणी येते का? एकामागं एक असे अनेक प्रश्न वेदिकाने वेदांतला विचारले. त्याने फक्त होकारार्थी मान हलवली. तशी ती खुश झाली.
माझ्या बाळाला आता काही नाही होणार, असं म्हणत तिने त्याला घट्ट मिठी मारली. वेदांतने पण त्याच्या पायाचे चुंबन घेतले. किती प्रेम करावं आणि किती नाही असे ते वागत होते. तितक्यात कोणीतरी दार वाजवलं. तसे दोघेही उठून उभे राहिले आणि भरल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघत हात जोडले. 60 ते 62 वयातला तो व्यक्ती, शरीराने धडधाकट, उंच पुरा, पांढरा शुभ्र सदरा आणि पायजमा घातलेला, चेहऱ्यावर वेगळी चमक असलेला, हातात झोळी घेऊन त्यांच्या समोर उभा होता. त्यांच्यासाठी साक्षात देवच अवतरला होता. ते म्हणजे तात्या, वेदांचे वडील. या ना तात्या, आत या, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. त्यांना आत आणण्यासाठी दोघेही पुढे आले. तेच तात्यांनी त्यांना हातानेच थांबा म्हणून इशारा केला. तसे ते दोघे पण आहे त्याच ठिकाणी थांबले. तात्यांनी उंबऱ्यावर पाय ठेवला, तसा झटकन मागे घेतला आणि काहीतरी पुटपुटत पाय आत ठेवताच रुद्र मोठ्याने किंचाळत आत पळून गेला. वेदांत आणि वेदिका त्याला आणायला त्याच्या मागे पळाले, पण तोपर्यंत त्याने दार बंद करून घेतलं. तात्यांनी दोघांनाही आवाज देऊन बोलावून घेतले. ते दोघेही रडका चेहरा घेऊन त्यांच्याकडे आले. सुनबाई, जेवायला भेटेल का? मला भूक लागली आहे. तात्यांच्या अशा बोलण्याने ते एकमेकांकडे बघत राहिले. हो, तुम्ही हातपाय धुवून घ्या, तोपर्यंत मी जेवण आणते, असे म्हणत ती किचनमध्ये गेली. तेच तिच्या पाठोपाठ वेदांतही गेला. दोघांच्याही मनात एकच प्रश्न घुटमळत होता, पण बोलून दाखवत नव्हते. तिने सकाळी केलेलं जेवण गरम करून तात्यांना दिलं. तात्या पाटावर न बसताच खालीच बसले. असं कधीच झालं नव्हतं. वेदिकाने नजरेनेच वेदांतला खुणावले, पण वेदांतने खांदे उडवत माहीत नाही असं उत्तर दिलं. तुम्ही पण जेवून घ्या मामांसोबत. तिने वेदांतला ताट वाढायला घेतले. सुनबाई, त्याला नको देऊ काही, आणि तू पण नको जेवू, असं म्हणत तात्यांनी पहिला घास खाल्ला. आता मात्र दोघेही कोड्यात पडले. नेमकं चाललंय काय त्यांना काहीच कळत नव्हतं. मामा, ही आता केलेली ताजी भाकर आहे, ही घ्या. नाही, नको मला, ती ठेव तिकडंच. त्यांनी सकाळचीच भाकर खाल्ली आणि शेवटी एक घास असाच ठेवला. जेवण झाल्यानंतर त्यांनी ठेवलेला घास उचलून बाहेर जाऊन तो घरावरून उतरवत लांब फेकला आणि दोन्ही हात जोडून नमस्कार केला. तात्या असं का वागत आहे समजत नाही. रुद्रला बघायचं सोडून हे काय करत बसलेत. वेदांचे हे बोलणं ऐकून तात्यांनी किंचित हसून त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, पोरा, मी तुझा बाप आहे, जे करतोय ते तुझ्यासाठी आहे, असं म्हणत ते घरात गेले. आता मात्र वेदांतला राहवलं नाही. त्याने तात्यांना थांबवून विचारलेच, नक्की काय चाललंय सांगा तरी. तात्या मांडी घालून खाली बसले आणि त्यांनाही नजरेनेच खुणावून खाली बसायला सांगितलं. तात्यांनी त्यांच्या झोळीतून एक खूप जुना असलेला कोणाचा तरी फोटो, नारळ, 3 लिंब, चंदन, गुलाल आणि लागतील इतक्या टाचण्या बाहेर काढल्या. वेदांतला देवाऱ्यातून हळद कुंकू आणायला सांगितले. हे सगळं सामान त्यांनी हळद कुंकूने बनवलेल्या रिंगणात ठेवून दिले. मामा, तो फोटो कोणाचा आहे? वेदिकाने फोटोकडे बघत विचारले. कळेल थोड्या वेळाने. त्यांनी दोघांनाही दार खिडक्या लावून घेण्यास सांगितले आणि मला या घरात पूर्ण अंधार पाहिजे. तात्यांनी असे म्हणताच वेदांतने घरातल्या सगळ्या लाईट बंद केल्या. संध्याकाळची वेळ असल्याने घरात अंधाराचे साम्राज्य पसरले. तात्यांनी सांगितल्याप्रमाणे दोघेही शांत बसले होते. तात्या काहीतरी करत होते. आजवर न ऐकलेले मंत्र दोघांच्या कानी पडत होते. तितक्यात रुद्रच्या खोलीतून कोणतरी बाहेर आलं. अंधार असल्याने फारसं काही दिसत नव्हतं, पण एक काळी आकृती ठपठप आवाज करत त्यांच्याच दिशेने येत होती. आता मात्र वेदिकाने वेदांचा हात घट्ट पकडला. खूप घाबरली ती. त्या काळ्या सावलीला मंत्राचा त्रास होत होता, म्हणून ती घरभर फिरत किंचाळत होती. हातपाय आपटत होती, तर मध्ये सगळ्यांच्या बाजूने गोल गोल फिरत होती. कधी गायब झाल्याचा भास होत होता, तर कधी भिंतीवर चढून सरपटत सरपटत खाली येत होती. तात्या मंत्र म्हणण्यात मग्न होते, पण हे दोघं घाबरून अंधारात काय घडतंय हे जाणून घेत होते. मी त्याला घेऊनच जाणार, तो माझा आहे, फक्त माझा, असं म्हणत ती काळी सावली तात्यांजवळ येऊन उलटी उभी राहिली. अरे थेरड्या, तू निघ इथून, नाहीतर तुला पण मारून टाकीन. त्याच घोगऱ्या आवाजात ती भीती दाखवत होती. आता ती काळी सावली सरकत सरकत वेदिकाकडे आली. आधीच ती खूप घाबरली होती. असे विचित्र आवाज करत तोंडातून चिकट पदार्थ सोडत वेदांकडे गेली
तसा वेदांत खाडकन उभा राहिला आणि त्या सावलीचा गळा धरला. तात्यांनी विधी अर्धवट सोडून झोळीतून मेणबत्ती काढून पहिले ती पेटवली. तसा संपूर्ण खोलीत अंधुकसा प्रकाश पडला. त्या सावलीला बघताच वेदांतने पटकन हात मागे घेतला, तर वेदिका आवासून त्या सावलीला बघत राहिली. ती सावली कोण्या दुसऱ्याची नसून तो रुद्र होता. त्याच्या चेहऱ्यावरच्या जखमा चिघळल्या होत्या, त्यातून रक्त आणि पाणी निघत होतं. मेलेलं जनावर सडावं तसं त्याचं शरीर सडलेलं होतं, घाण वास सुटलेला. तो वेदांतकडे बघून विक्षिप्तपणे हसून म्हणाला, तूच आहेस तू, माझा जीव, ये माझ्याजवळ. आणि दोन्ही हात पसरवत त्याला मिठीत घेणार तेच फटाका फोडावा तसा नारळ फोडून तात्यांनी ते पाणी दोघांवरही शिंपडलं. रुद्र जागच्या जागी खाली कोसळला आणि वेदांत भानावर आला. तात्यांनी लगेच त्या रिंगणात रुद्रला ठेवलं आणि अजून एक मोठं वर्तुळ आखलं. घरातल्या लाईट चालू केल्या. उजेडात रुद्राची ही अवस्था बघून वेदिकाने मोठ्याने हांबरडा फोडला. बाळा, काय झालं तुला? उठ ना. ती त्याला हात लावणार तेच तात्यांनी तिला दूर होण्यास सांगितलं, पण आईचं काळीच ते ऐकेल तर ना. तिने त्याला जवळ घेतलंच. तसा त्याने वेदिकाचा गळा धरला. तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी आले. तात्यांनी त्या फोटोला लात मारली आणि रुद्र मागे फिरला. तेरड्या, हे सगळं तुझ्या पायी होतंय. तू नाश केला माझ्या घराचा, आता मी पण तुझं घर उद्ध्वस्त करणार, असं म्हणत तो खाली कोसळला. तात्यांनी रुद्रला कुशीत घेतलं आणि रागाने उठून रुद्रच्या खोलीकडे बघत जोरात म्हणाले, तुझा शेवट होणार आज, आणि तो मी करणार. माझ्या लेकराला त्रास दिला तू, आता मी तुला कायमची बांधून ठेवणार. तू सडत राहणार, चांडाळणे. असं म्हणत एक धारी लिंबू हातात घेऊन त्यावर गुलाल टाकून 2 टाचण्या टोचल्या आणि रुद्रवर उतरवून त्याच्याच खोलीत फेकून दिले. तसा रुद्र डोकं पाठीला टेकवत उठून बसला. तात्यांनी लगेच वेदांतला आणि वेदिकाला आपल्या मागे ओढले. आधी स्वतःचा जीव वाचव थेरड्या, मग त्यांना बघ. तात्यांनी त्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि चंदन काढून पेटवले. घरभर सुगंधित वास पसरल्यामुळे कुबट वास नाहीसा झाला. तिघांना पण प्रसन्न वाटत होते, पण त्या वासाने रुद्रचा जीव गुदमरत होता. तो स्वतःचाच गळा दाबून आईबाबांना आवाज देत होता. खोकून खोकून कधीही जीव जाईल अशी अवस्था झालेली. आई, मला श्वास घेता येत नाही, विझव ना ते. वेदिका पुन्हा चूक करणार तेच तात्यांनी तिच्याकडे डोळे मोठे करून बघितलं. तशी ती मागे सरकली. मामा, रुद्राला त्रास होतोय म्हणून मी. तिचं बोलणं पूर्ण न ऐकताच तात्या ओरडून म्हणाले, तो आपला रुद्र नाही, ती चांडाळणी आहे. वेदांतने वेदिकाचा हात हातात घेऊन तिला नजरेने शांत केले. चंदनाच्या वासाने रुद्र खाली पडला आणि सरकतच त्याच्या खोलीत गेला. हॉलमधून ते खोलीपर्यंत सगळीकडे रक्त पसरलं होतं. त्याला आणण्यासाठी वेदांतही गेला, पण तात्यांनी त्याला तसं करण्यास थांबवलं. जाऊ दे त्याला, मला तेच पाहिजे. त्यांनी पूर्ण हॉलमध्ये गोमूत्र शिंपडलं आणि पुन्हा एकदा विधी करण्याची तयारी केली. पण ही विधी 12 वाजण्याआधीच उरकायची होती. त्यांच्याकडे खूप कमी वेळ होता. तात्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या दोघांनी सगळी तयारी करून ठेवली. आता ते फक्त चंदन संपण्याची वाट बघत होते. तात्या, वाट बघण्यापेक्षा विजून टाका ना ते आणि विधीला सुरुवात करा. नाही, असं केलं तर तिला आत येण्याचा मार्ग मोकळा होईल, जे मला होऊ द्यायचं नाही. म्हणजे ती कोण? कोणाबद्दल बोलताय तुम्ही? वेदिकाने खाली बसत विचारले. आणि तिचा रुद्रशी काय संबंध? वेदांतनेही अजून एक प्रश्न विचारला. तात्यांनी दोघांकडेही बघत, सगळं सांगतो, असं म्हणून तो फोटो हातात घेतला. एका लहान बाळाचा फोटो होता तो, पण खूप वर्ष जुना, धुरकट झालेला, पांढरे ठिपके पडलेले, त्यामुळे ते बाळ पण नीट दिसत नव्हतं. मामा, बघू तो फोटो, असे म्हणत वेदिकाने तो फोटो घेतला. दोघांनाही तो फोटो बघण्याची उत्सुकता लागलेली. वेदांतनेही एक नजर टाकली. खरंच गोंडस होतं ते बाळ. नकळत तो फोटो तिच्या हातून खाली पडला. वेदांतने तो फोटो उचलला. तसा रुद्र मोठमोठ्याने ओरडायला लागला. दार खिडक्या लावलेली असून पण घरभर हवा सुटली. वादळ यावं तसा आवाज येत होता. तात्यांनी लगेच तो फोटो त्याच्या हातून ओढून घेतला. तसं सगळं काही शांत झालं. पुन्हा तीच शांतता. पोरा, तो नको लाव हात त्या फोटोला. त्यामागचं कारण पण तसंच आहे. आता जे काही घडतंय ते फक्त तुझ्यासाठी होतंय. तसा दोघांनाही धक्का बसला. काय? माझ्यासाठी? पण का? आणि तो त्रास रुद्रला का होतोय?
आता मात्र त्याला सगळं काय ऐकायचं होतं. ऐक मग. मोठा श्वास घेऊन तात्या म्हणाले, पहिले मी ज्या गावात राहत होतो तिथे एक जोडपं राहत होतं, शोभा आणि प्रल्हाद. 9 ते 10 वर्ष त्यांना मूलबाळ झालं नाही. त्यामुळे गावातील लोक पण त्यांना वाईट साईड बोलत होती. एकतर आधीच घरात 18वी विश्व दारिद्र्य आणि त्यात लोकांची टोमणी. पार वैतागून गेले होते दोघं. पण एकदा प्रल्हाद खूप खुश दिसला. त्याने गावभर मिठाई वाटली. तेव्हा आम्हाला कळलं की शोभाला दिवस गेले आहेत. खरंच देव पण खूप परीक्षा घेतो. त्यांचं पण ते झालं. महिने सरत गेले आणि बाळ जन्माला आलं. त्यांची परिस्थिती पण बदलली. पोराचा पायगुण चांगला आहे असं अख्खं गाव म्हणत होतं. पण प्रल्हाद एकदा रात्रीच्या सुमारास हातात कंदील घेऊन माळरानाकडे जाताना दिसला. आम्ही विचारलं, कुठं जात आहेस या वक्ताला? तर त्यानं तोंडातून एक शब्द पण काढला नाही. मोरं निघून गेला. आम्ही समधी आपापल्या घरला गेलो. दुसऱ्या दिवशी बघतोय तर तेच. पण आम्ही लक्ष नाही दिलं. गावातला एक जाणकार माणूस होता, जयप्पा. तो म्हणाला, ह्यो नेमका जातो तरी कुठं? वाईस बघून येऊ की. म्हणून आम्ही सगळीजण त्याला समजणार नाही असं त्याच्या मागं गेलो. आणि जे बघितलं त्याने काळीजच हल्लं. प्रल्हादने पिशवीतून थोडा भात, मटणाचा रस्सा, हळद कुंकू, अगरबत्ती आणि रक्त असल्यासारखं लाल रंगाचं काहीतरी बाहेर काढलं आणि ते सगळं त्या लाल पाण्यात बुडवलं. नीट निरखून बघितलं तेव्हा समजलं रक्तच होतं ते. त्यानंतर डाव्या हाताच्या बोटाचा अंगठा ठेचून तो त्यावर धरला. रक्ताची धार लागली होती तरी पण त्याने तशीच अगरबत्ती पेटवली आणि बाजूला लावली. सगळ्यात शेवटी त्याने डोक्याचे केस उपटून त्याच्यावर ठेवले. उतारा होता तो कसला तरी आणि 2 घासातच ते सगळं संपवून टाकलं. उलटी येत होती तरी पण तो घशात कोंबतच राहिला. सगळं काही झाल्यावर तो माघारी यायला लागला. तेच जयप्पाचा पाय घसरून तो खाली पडला आणि जे व्हायचं नव्हतं ते झालं. प्रल्हाद रक्ताने भरलेलं तोंड घेऊन जयप्पाकडे आला. त्याचे डोळे लाल झाले होते. जिभल्या चाटत चाटतच त्याने जयप्पाचा पाय पकडला आणि सरकन त्याला ओढत नेले. आम्हाला काही कळणार त्याआधीच त्याने जयप्पाचा पाय गुडघ्यातून कडकन मोडला. तशी एक जीवघेणी किंकाळी माळरानात पसरली. जयप्पाच्या आवाजाने आम्ही भानावर आलो आणि प्रल्हादला पकडलं. 5 गडी असून पण तो कोणालाच ऐकत नव्हता. एकाने त्याच्या डोक्यावर लाकडाने जोरात मारलं आणि तो बेशुद्ध पडला. 2 जणांनी जयप्पाला उचलून घरी आणलं आणि बाकीच्यांनी प्रल्हादला त्याच्या घरी नेलं. जोरजोरात हाका मारून पण शोभा दार उघडत नव्हती. म्हणून दोघांनी दार ठोकायला सुरुवात केली. तरी पण तिने दार उघडलं नाही. काहीतरी भानगड आहे हे सगळ्यांना समजलं. तसं अख्खं गाव जमा झालं. शेवटी गावकऱ्यांनी दार तोडलं आणि आत गेले तर शोभा कसली तरी पूजा करत होती. तिच्यासमोर मानवी कवटी, लिंब, टाचण्या, बुक्का, काळ्या बाहुल्या, हळद कुंकू, वाटीभर रक्त आणि भस्म होता. बाजूलाच तिचं पोरगं गाढ झोपलं होतं. सगळ्यांनी तिला बाहेर आणलं आणि सोबत ते सामानही. माझं बाळ मला द्या, नाहीतर एकेकाला मारून टाकेल. इतका आरडाओरडा असूनही बाळ काही उठलं नाही. एकाने त्याची नस तपासून पाहिली. ते जिवंत होतं. मुडद्यांनो, सोडा मला, माझं बाळानं इकडं, दातोट खात बोलत होती. आजवर शांत असणाऱ्या शोभाचेही वेगळं रूप बघून सगळे चकित झाले. तिने काळी साडी घातलेली, केस मोकळे सोडलेले, कपाळाला कुंकवाने मळवट भरलेला, हातात काळ्या बांगड्या. एखादी चेटकीन दिसावी तशीच ती दिसत होती. गावकऱ्यांनी त्या दोघांचे हातपाय बांधून त्यांना एका पारावर ठेवलं. गावकरी काय करत आहेत त्याकडे दोघांचंही लक्ष नव्हतं. त्यांना फक्त त्यांचं बाळ दिसत होतं, जे आता रडत होतं. आमच्या बाळाला द्या इकडे, नाहीतर तुमच्या नरडीचा घोट घेऊ. त्याला काही झालं तर तुम्हा सगळ्यांचं वाटोळं करू. तुमची मुलं पण जिथे राहायची नाहीत. हा शाप आहे. रागारागाने बोलत होती. माझ्या लेकरापायी मी इतकी वर्ष घालवली आहेत आणि तुम्ही त्याला आमच्यापासून वेगळं करताय. बेंबीच्या देठापासून ओरडत होती. एक जण पुढे येऊन म्हणाला, त्यांनी कितीही पाप केलं असलं तरी तो त्यांच्या पोटचा गोळा आहे. तिचं रडणं, पोरासाठी तरपडणं बघून गावकऱ्यांनी त्याला तिच्याकडे दिलं. तसे तिने त्याचे मुके घ्यायला सुरुवात केली. हृदयाशी घट्ट पकडून रडत रडतच ती म्हणाली, मी तुला कुठेही सोडून जाणार नाही बबड्या, तू जीव आहेस माझा. प्रल्हादने पण रक्ताने भरलेल्या तोंडानेच त्याचे मुके घेतले. तू आमच्याच बरोबर राहणार, ते बी कायमचा.
असं म्हणत प्रल्हादने त्याला वर उचलले आणि पारावर जोरात आदळणार तेच मी त्या पोराला धरलं आणि त्याच्याकडून हिसकावून घेतलं. ते दोघे इतके क्रूर असतील हा विचार पण कोणी केला नव्हता. गावकऱ्यांनी त्या दोघांना त्यांच्याच घरात फाशी देऊन जाळून टाकलं. आता तीच दोघं इथं आली आहेत आपल्या रुद्राकडे. पण रुद्राला का त्रास देत आहे ते? माझ्या रुद्राने काय केलंय? रडतच वेदिकाने विचारलं. रुद्राने काही केले नाही सुनबाई, चूक माझी आहे, जे आता तुम्ही सगळे भोगताय. माफ करा मला. असं म्हणत दोघांपुढे हात जोडून तात्या उठून उभे राहिले. कोणती चूक? हे काय बोलताय तात्या? वेदांत पण उठून उभा राहिला. तू माझं पोरगं नाही र? म्हणजे? आडकळतच वेदांतने विचारले. प्रल्हाद आणि शोभाचं. पुढे काही बोलणार तेच तात्या तोंड झोडायला लागले. तात्यांचं हे बोलणं ऐकून वेदांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. तुम्ही माझे तात्या नाहीत, असं नाही होणार, हे खोटं आहे. वेदांत वेड्यासारखं स्वतःशीच बडबडायला लागला. वेदिकाने त्याला जवळ घेतलं. त्या पोराला सांभाळायला कोणीही तयार नव्हतं, म्हणून मी दत्तक घेतलं आणि त्याला माझं नाव दिलं. आम्ही ते गाव कायमचं सोडून इकडे आलो आणि तुला इथे वाढवलं. पण मला न सांगता तू ह्यांना तिकडे घेऊन फिरायला गेलास आणि हे मागं घेऊन आलास. तसा खोलीत अंधार पसरला. पुन्हा तो कुबट वासायला लागला. बोलण्याच्या नादात चंदन कधी संपलं हे कोणाला समजलंच नाही. ती आली होती तिचं बाळ घ्यायला. फक्त 1 तास उरला होता. त्या वेळातच त्यांना विधी पूर्ण करायचा होता. तात्यांनी आधी सगळं काही करून ठेवलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी त्या रिंगणात वेदांतला बसवलं. रुद्राच्या 3 वस्तू पण ठेवल्या आणि वेदिकाला वेदांच्या मागे बसण्यास सांगितले. घनघोर युद्ध व्हावं तसे तात्या आणि ती चांडाळीन ओरडत होते. सुनबाई, काही झालं तरी तू त्याच्या मागून उठायचं नाही, घाबरायचं नाही. या दोघांचा जीव आता फक्त तूच वाचवू शकते. तात्यांचे बोलणं ऐकून तिने मनाची पूर्णपणे तयारी केली. बायकोचं आणि आईचं कर्तव्य आज तिला पार पाडायचं होतं. त्यांना वाचवण्यासाठी ती काही करायला तयार होती. थेरड्या, तू काय पण कर, मी ह्यांना घेऊनच जाणार. आता ती तिच्या खऱ्या रूपात आली आणि रुद्र खाली पडला. तिचे रूप इतके भयानक होते की ते बघून वेदिकाला चक्कर आली. पण तात्यांचे शब्द तिच्या कानावर पडत होते. आता ती वेदिकाच्या बाजूलाच येऊन बसली आणि तिच्या कानाजवळ येऊन हळूच आवाजात काहीतरी बोलून फुंकर मारून गेली. मध्येच तिच्या केसात हात घालून तिचे केस ओढत होती, तर कधी पाठीवर नख मारत होती. मला माझं बाळ द्या, घाणेरड्या आवाजात रडून बोलायची, तर कधी थेट वेदिकासमोर उलटी उभी राहून हसायची. आता मात्र वेदिकाचं लक्ष फक्त वेदांत आणि रुद्रकडे होते. तात्या जे मंत्र बोलत होते त्यांचा त्रास त्या चेटकिनीसोबत ह्या दोघांना पण होत होता. ती अचानक येऊन वेदिकाच्या खांद्यावर बसली. वेदिकाला तिचं ओझं सहन होत नव्हतं. तिच्या शरीराचं रक्त वेदिकाच्या तोंडावरून खाली ओघळत होतं. सोबत चिकट पदार्थ पण. ती चांडाळीन तिच्या जिभेने वेदिकाचा पूर्ण चेहरा चाटत होती आणि आवाज करत केसांवरून हात फिरवत होती. वेदिका इतकी घाबरली होती की तिचं काळीज कधीही फुटून बाहेर येईल असंच वाटत होतं. तिला बाजूला करण्यासाठी वेदिका उठणार तेच तात्यांनी तिच्यावर गोमूत्र शिंपडलं. तशी वेगानेच ती सांडाळीन मागे फेकली गेली. पोरी, जागची उठू नको, तुला उठवण्यासाठीच ती हे सगळं करत आहे. थेरड्या, पहिले तुला संपवते मग ह्यांना. रागाने बोलत ती रांगतच तात्यांजवळ आली आणि त्यांच्याकडे बघून हसतच रुद्रला भिंतीवर दणकन आपटलं. काळी चिरून टाकणारी किंचाळी रुद्राच्या तोंडून बाहेर निघाली. त्याला वाचवण्यासाठी वेदिका जागची उठलीच आणि पळत रुद्रकडे गेली. सोन्या, उठ, बघ माझ्याकडे, तुला काही नाही होणार. रुद्र मात्र गुपचूप पडला होता, काहीच हालचाल करत नव्हता. देव नाही उठणार आता, पण तू उठलीस, माझा रस्ता मोकळा झाला, माझं बाळ मला भेटलं. असं म्हणत ती वेदांतकडे गेली. अरे थेरड्या, आता तू काय बी करू शकत नाही, हे माझं पोर आहे, माझं. छाती बडून जोरजोरात बोलत होती. ती वेदांतवर हवी होणार तेवढ्या तात्यांनी त्या फोटोला टाचणी टोचली आणि मोठमोठ्याने मंत्र म्हणायला सुरुवात केली. तो मंत्र इतका प्रभावशाली होता की रुद्र आणि वेदिका दुसरीकडे आदळले. ती चेटकीन पण मागच्या मागे आदळली. वेळ खूपच कमी होता. ती तात्यांवर धावून गेली आणि त्यांचं नरडं पकडलं. तिची टोकदार नखं त्याच्या नरड्यात घुसली. तिच्या शक्तीपुढे तात्यांची शक्ती कमी पडत होती.
माझं बाळ माझ्यापासून लांब केलंस आणि आता बी तेच करतोस. नाही सोडणार कोणालाच. तात्या तिला दूर करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या तोंडातून लाळ पडायला लागली. देवा, वाचव रे माझ्या लेकरांना या चांडाळणीपासून, अशी मनोमन प्रार्थना करत होते. रुद्रने तर अजूनही डोळे उघडले नव्हते. वेदिका उठली आणि तिच्याकडे धावून गेली. सोड मामांना. पण तिची ताकद किती, तात्यांना बोलता पण येत नव्हतं. तरी पण ते वेदिकाला काहीतरी सांगत होते. पण वेदिकाच्या लक्षात येत नव्हतं. तिने नीट लक्ष दिलं तेव्हा समजलं की ते वेदांत आणि रुद्रकडे बघून काहीतरी बोलत होते. पण काय? वेदांत तर बसला तसा शांत होता. इथे काय घडतंय याची कल्पना पण नव्हती त्याला. तात्यांनी खिशातून एक वस्तू काढली आणि ती वेदिकाकडे फेकली. तशी ती चेटकीन वेदिकाकडे पळाली. तात्या गळ्याला हात लावून तसेच उठले. पोरी, ती वस्तू, टाचने टोचलेले लिंब आणि तो फोटो वेदांत आणि रुद्रवर उतरवून आगीत टाक. ती असं करणार तितक्यात त्या चेटकिनीने तिचे पाय धरून तिला खाली पाडली. वेदिका धाडकन खाली पडली. तिच्या तोंडातून रक्त यायला लागलं. वेदिकाने तरीही हाताच्या मुठीतून ती वस्तू सोडली नाही. तात्या सरकतच वेदिका जवळ आले आणि तिच्याकडून त्या वस्तू घेऊन रुद्रवर उतरवत वेदांकडे गेले. त्याच्यावरून त्या वस्तू उतरवणार तेच त्या चेटकिनीने तात्यांचं डोकं धरून खसकन मागे ओढलं. सगळीकडे रक्त उडलं. तात्यांचं डोकं धडा वेगळं केलं होतं तिने. तात्या रक्ताच्या थारोळ्यात पडले. हाताच्या मुठीत त्या वस्तू तशाच. हे सगळं बघून ती चेटकीन जोरजोरात हसत होती. तिने ते मुंडकं वर धरत आ केलं आणि घटाघट ते रक्त पिऊ लागली. वेदिकाला तर मोठा धक्काच बसला. तात्या तात्या म्हणत ती जोरात किंचाळली. 12 कधीही वाजणार होते. ही वेळ रडण्याची नव्हती. वेदिकाला वेदांत आणि रुद्रला वाचवायचं होतं. आता तिला कशाचीही भीती वाटत नव्हती. लंगडतच ती उठून उभी राहिली आणि तात्या पडले तिकडे गेली. ती चेटकीन तिथेच उभी होती, रक्ताने माखलेली. ती आता वेदांतला मारणार होती. वेदिका तात्यांच्या हातातील ती वस्तू काढत होती, पण तात्यांच्या हाताची मूठ गच्च बसली होती. तिला उघडतच नव्हती. ती चेटकीन वेदांतला मारणार. तितक्यात वेदिकाने तात्यांच्या हातातील ती वस्तू काढली आणि वेदांत पुढे जाऊन बसली. हे बघून ती चेटकीन अजून रागावली. ती वेदिकाला उचलून आगीत टाकणार. तेच वेदिकाने वेदांतचा हात घट्ट पकडला आणि त्या चेटकिनीला काही समजण्याआधीच वेदांतवरून त्या वस्तू उतरवून त्याचा हात सोडून दिला. त्या चेटकिनीने तिला आगीत टाकलं, पण वेदिका लगेच पुढे गेली. तरीही तिचा हात आगीत पडलाच आणि सोबत त्या वस्तू पण. ती चेटकीन जोराने किंचाळायला लागली. माझ्या बाळाचा नाळ जाळलास तू, माझं बाळ. तिचा तो कर्कश आवाज ऐकून वेदांत भानावर आला. रुद्रने पण डोळे उघडले. तिघही जण त्या चेटकिनीला मरताना बघत होते. तिच्या शरीराचा एक एक भाग जळून खाली पडत होता. तशी ती वेदनेने विवळत होती. आग विझली तशी ती पण नाहीशी झाली. वेदिका जिंकून पण हारली होती. तिने नवऱ्याला आणि पोराला वाचवलं तर होतं, पण तात्यांना वाचवू शकली नाही. वाईट शक्तीचा सामना करताना चांगली व्यक्ती पण गमवावी लागते. आई, बाबा. रुद्रचा नाजूक आवाज ऐकून दोघेही त्याच्याकडे गेले. तात्यांना अशा अवस्थेत पडलेलं बघून वेदांत मोठमोठ्याने रडायला लागला आणि शेवटी हात जोडून एकच म्हणाला, तात्या, पुढच्या जन्मी मला तुमच्याच पोटी जन्माला यायचं आहे, तुमचं पोरगं म्हणून. मी एक नवीन चॅनल ओपन करत आहे. त्यावर तुम्हाला ॲनिमेटेड हॉरर स्टोरीज पाहायला मिळतील. त्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.